आपण कानडी बोरगाव पुजारी सर यांना आपण इंडिया ग्रोचे प्रोडक्ट दिलेले आहेत मिरची या पिकासाठी. तर सरांचं मार्गदर्शन घेऊ आपण. मिरची कशी झाली काय नाही रिझल्ट ऐका सरांच्या तोंडून. मी रामेश्वर शिवरूप पुजारी, राहणार कानडी बोरगाव, तालुका जिल्हा लातूर. तर मला ह्या इंडिया ग्रो कंपनीची माहिती मला या सरांपासून भेटली सुरुवातीला स्टार्टिंगला. आणि मला जी मार्गदर्शन ह्या सरांनी केलं इंडिया ग्रो कंपनी मार्फत ती योग्य एकदम योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांचे प्रोडक्ट वापरले आहेत. सुरुवातीला मी बेसळमध्ये भूअस्त्र वापरले आहे. आणि नंतर पुन्हा नेक्स्ट टाइम ड्रिप वॉटर, ग्रो मॅजिक आणि स्प्रेद्वारा हे काय म्हणते त्याला ते ओलिफ ह्याचा वापर केला आहे. तर ह्याचा मला रिझल्ट पूर्णपणे भेटला आहे. प्रत्यक्षात बघू शकता काही कसे आहे लागण, फळ, फूल. तर सर समाधान आहेत का तुम्ही आपल्या कंपनीच्या इंडिया ग्रो या कंपनीच्या औषधामुळे? हो, 100% समाधानी. कारण तुम्ही जी मला शेवटला दिलं ते बुरशीसाठी प्राऊड तर त्याचा रिझल्ट मला एकदम फास्ट आलेला आहे. आणि मी असं पुढील पिढीला किंवा पुढील शेतकऱ्याला सांगिततो की 100% इंडिया ग्रो कंपनीचे तुम्ही औषधं वापरले तर भरपूर फरक पडेल तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये आणि तुमच्या बजेटमध्ये फरक पडेल. कारण कमी बजेटमध्ये जास्त उत्पन्न आहे या इंडिया ग्रो कंपनीचं. इंडिया ग्रो कंपनी म्हणजे एक जैविक कंपनी आहे. सर तुमचा आतापर्यंत किती हे झाला खर्च? तर सर माझा खर्च झाला कमीत कमी आज जैविक खर्च केल्यामुळे थोडस कमी झाला खर्च. माझा जवळजवळ 50,000 खर्च आहे माझा जैविकचा. नफा किती झाला तुम्हाला? आणि नफ्यामध्ये जवळजवळ 6,45,000 नफा झालेला माझा निव्वळ नफा खर्च सोडून. तर तुमची लागण सांगा, मिरची कधी लावली आपण? मिरचीची लागवड झालेली माझी 15 जुलै. आणि मिरचीची व्हरायटी आहे राखी या जातीची व्हरायटी आहे. एवढा मोठा पाऊस झाला, एवढं ढगफुटीसारख्या वातावरणामध्ये तरी बी आपली मिरची स्ट्रॉंग आहे. तर काय वाटतंय तुम्हाला हे आपल्या कंपनीच्या प्रोडक्टमुळे? नाही, एक नंबर प्रोडक्ट आपल्या कंपनीचे. आणि हे प्रोडक्ट जर नसते तर माझी मिरची म्हणजे आली पण नसती आणि येऊ पण शकत नव्हती. ह्याचे मला भरपूर अनुभव घेतले. मी काही थोडं दुसऱ्या साईडला वापरून बघितलो बिना न वापरता. रिझल्ट दुसरे खराब आहेत. तुमचा नंबर सांगा. माझा